आज आपण करणार आहोत मस्तपैकी मार्केटमध्ये भेटतो तसा मँगो ज्यूस. जसं माझाच्या बाटलीमध्ये ज्यूस असतो मँगोचा, सेम तसंच आपण आज माझा घरी तयार करणार आहोत. तर बघू शकता छान असं एकदम सेम टू सेम जसा माझा असतो तसंच हे दिसत आहे. तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी इथं 1 कैरी घेतली आहे आणि 4 पिकलेले आंबे घेतलेत. तर कैरी आपल्याला आंबटनुसार टाकायची. जास्त आंबट असेल तर थोडीशीच टाकायची. तर मी कैरी सोलून घेते. कैरीच्या वरचं आपल्याला सगळं साल पहिलं काढून घ्यायचं आहे. तर कैरीच्या वरचं मी सगळं साल पहिलं काढून घेते. आणि 4 आंबे मी इथं घेतलेत. पिकलेले आंबे घ्यायचेत आणि कैरी फक्त आंबटपणासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायची आहे. तर बघू शकता सगळ्या कैरीचं मी साल काढून घेतलेलं आहे. तर मी पूर्ण कैरी घेणार नाहीये. फक्त जेवढं वरचं साल मी काढून घेतलंय तेवढाच भाग मी कैरीचा घेणार आहे. त्याच्यातून पण थोडीशी कमी कैरी घेणार आहे. कारण कैरी खूप आंबट आहे. जर कैरी गोड असेल तर तुम्ही पूर्ण कैरी घेतली तरी चालेल. पण कैरी जास्त आंबट असल्यामुळे थोडासाच त्याच्यामधला भाग मी घेणार आहे. तर कैरी मी इथं कट करून घेते आणि कैरीचे मी क्यूब इथं असे कट करून घेतलेत. तसंच इथं आंबा पण मी करून घेतलाय. तर आंब्याचं साल आपल्याला घ्यायचं नाहीये. आंब्याच्या आतला गाभा जो आहे ते आपल्याला घ्यायचा आहे. तर सगळ्या आंब्यामधलं मी असा गाभा काढून घेते. तर इथे बघू शकता आंबा आणि आपली कैरी मी छान अशी कट करून घेतली आहे. तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये आपला आंबा आणि कैरी दोन्ही टाकून घेतलेलं आहे. तर पाणी जास्त टाकायचं नाही आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी हे शिजवून घेते. 1-2 मध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तसंच आंब्याची जी कोय असते त्याला सुद्धा ज्यूस भरपूर असतो, रस भरपूर असतो. तर त्याच्यावर असं थोडं-थोडं पाणी टाकून ते असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आंब्या आणि कैरीमध्ये आपल्याला अर्धा तांब्या मी इथं पाणी टाकून घेतलंय आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला साखर पण आत्ताच टाकून घ्यायची आहे. तर मी 4 आंबे आणि थोडीशी कैरीसाठी इथं 1 वाटीभर साखर घेतलेली आहे. आंबे जास्त गोड असतात. आंबा गोड नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या गोडीनुसार वाढवू शकता. तर हे झाकण लावून आता मी ह्याला 2 शिट्ट्या काढून घेते. तर बघू शकता आंबे 2 शिट्ट्या झाल्यानंतर छान असे मऊ झालेले आहेत. कैरीसुद्धा छान अशी मऊ झाली आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याची एक बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर सगळं मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे सगळं गरम आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते थंड करून छान असं पूर्ण थंड करून ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला ती तयार करून घ्यायची आहे. मार्केटमधला माझा पिण्यापेक्षा आपण घरीच छान असं एकही कलरचा थेंब न टाकता प्युअर असा आपला मँगो ज्यूस किंवा माझा आपण घरी तयार करू शकतो. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. जास्त अवघड पण नाही आहे आणि जास्त साहित्य पण काही लागत नाही. घरगुती साहित्यातच तयार असा हा आपला माझा होतो. तर आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर बघू शकता छान अशी ह्याची बारीक पेस्ट झालेली आहे. तर त्याच्यामधला जो थोडाफार चोथा असतो तो ज्यूसमध्ये यावा नाही म्हणून मी अशी इथं एक चाळणी घेतली आहे किंवा जाळी घेतली आहे. पुरण पुरण वाटायची जाळी घेतली आहे. त्याच्यावरती तर त्याच्यामध्ये टाकून आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यावरचा जो चोथा आहे आपण वाटलाय त्याच्यामध्ये जो चोथा थोडाफार आहे तो वरती राहील आणि ते ज्यूसमध्ये मिक्स होणार नाही. त्याच्यासाठी सगळं मी हे छान असं चाळून घेते चाळणीमध्ये.
बघू शकता सगळं चाळून झाल्यानंतर वरती त्याचा गाळ किंवा चोथा राहिलेला आहे. तर आता आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे आणि खाली आपला छान असा मँगो ज्यूस आपल्याला भेटलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला प्युअर मँगो ज्यूस आणि जसं मार्केटमध्ये माझा भेटतो, तसा माझा हा तयार आपला झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण प्रमाणानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जर आईस क्यूब असतील, तर तुम्ही ते बर्फाचे तुकडेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून लगेचच पिऊन घेऊ शकता. तर बघू शकता छान असा आपला हा माझा तयार झालेला आहे. माझा किंवा मँगो ज्यूस असं तुम्ही दोन्ही म्हणू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्कीच घरीही ट्राय करा. आणि जर तुम्हाला हे जे आईस्क्रीम बनवायचे असेल, तर तुम्ही छान छोट्या-छोट्या फुलपात्रामध्ये किंवा पेल्यामध्ये ते टाकून त्याच्यामध्ये काठी ठेवून छान अशी मँगो कुल्फी, मँगो आईस्क्रीमसुद्धा ह्याची बनवू शकता. तर बघू शकता छान असं आपलं प्युअर मँगो ज्यूस माझा तयार झालेला आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आपण ह्याच्यामध्ये कलर थोडाही वापरलेला नाहीये. जो आंब्याला कलर होता, तोच आपल्या ज्यूसला सुद्धा कलर आलेला आहे. काही आपण ह्याच्यामध्ये भेसळयुक्त वापरलेलं नाहीये. सगळं घरचंच आहे आणि एकदम शुद्ध असं आपण हे वापरलेलं आहे. तर नक्कीच रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.